हो फ्लीट ओनर, काय झालं? सकाळी 8 ते 11 जायचं नाही, संध्याकाळी 5 ते 9 जायचं नाही. काही ठिकाणी तर एंट्रीज बॅन आहे. कसा व्यवसाय करायचा, याला काय ऑप्शन आहे की नाही? आहे की टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलचा LPT 812 माल वाहतुकीला याचा हात कोणीच धरू शकत नाही, कारण याच्यामध्ये 8.5 टन GVW आणि 4 टायरांमध्ये 5 टन पेलोड दिलाय. म्हणजे जास्त माल जाणार, म्हणजे जास्त नफा, म्हणजे हा तू सिटीत केव्हाही घेऊन जाऊ शकते. नो एंट्री बॅनची झंझट. माल जरी मोठ्या ट्रक एवढा नेत असेल ना, तरी टोल मात्र छोट्या ट्रकचाच याला लागणार आहे. जास्त माल नेतो म्हणून कम्फर्ट, पॉवर आणि परफॉर्मन्सची तडजोड करायची? अगं आधी सगळे फीचर्स तर बघ आणि मग तू ठरव. हाय परफॉर्मन्स इंजिन दिलेलं आहे, जे 125 HP आणि 360 Nm टॉर्क निर्माण करतं, ज्यामुळे जबरदस्त मायलेज तुला मिळणार. G400 गिअर बॉक्स म्हणजे स्मूथ आणि टिकाऊ. 310 mm चा क्लच मिळतो, देतो तुला दमदार पिकअप आणि कमी ब्रेकडाऊन. लो CRR टायर्स म्हणजे इंधनाची अधिक बचत. लॉंग रूट असो व सिटी डिलिव्हरी, हा ट्रक थांबत नसतो. ट्रक जरी थांबत असला तरी ड्रायव्हर थकून थांबतो, पण या ट्रक मध्ये नाही, कारण कम्फर्टेबल केबिन, पॉवरफुल AC, मोबाईल चार्जिंग, मल्टीमोड क्रूज कंट्रोल यांसारख्या सुविधा, त्यामुळे चालक थकणार नाही. लो NVH म्हणजे कमी व्हायब्रेशन, कमी नॉईज. पॅराबॉलिक सस्पेन्शन दिले, स्ट्रॉंग शॉक ऍब्झॉर्बर्स दिले असल्याने स्मूथ राईड मिळणार. आणि आता मी तुला सेफ्टी बद्दल सांगतो. सेफ्टीची अहो गोष्टी थांबा, टाटा इज इक्वल टू सेफ्टी. यामध्ये मोठे ब्रेक, स्प्लिट एअर टँक्स, वेगवेगळे सर्किट्स म्हणजे फ्रंटसाठी आणि रिअरसाठी, स्पीड मध्ये गाडी स्टेबल राहण्यासाठी अँटी रोल बार, बेटर कंट्रोल आणि नो टेल स्विंग साठी लोएस्ट ओव्हरहँग, म्हणजे गाडी चालवताना ड्रायव्हर कॉन्फिडंट आणि आपण टेन्शन फ्री. बरोबर ना? अगदी बरोबर. आता समजलं ना, सिटी मध्ये जाण्याचं टेन्शन नाही, मायलेज आणि सेफ्टी पण जबरदस्त. नाही, तिने बुक केलंय, तुम्ही कसली वाट पाहताय? आता जवळच्या टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल डीलरशिपला भेट द्या आणि बुक करून टाका 812.